चिकन बिर्याणी रेसिपी. चला तर मग आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी, जी सगळ्यांनाच आवडते आणि खूप मनापासून सगळेच जण खातात. अगदी क्वचितच काही जण असतील जे हे अपवाद असतील. तर तुम्ही पाहताय हे बासमती तांदूळ घेतलेले आहे मी. ते अगोदर धुवून घेतले स्वच्छ 3-4 पाण्याने. त्याच्या मध्ये आपण एका साईडला मी मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे 2-3 तास. दुसऱ्या साईडला आता हे धुतलेले तांदूळ मी त्याच्यामध्ये ओतणार आहे पाणी आणि ते चांगलं अर्धा पाऊण तर एका साईडला भिजत घालणार आहेत तांदूळ. आता तुम्ही बघू शकता हे भिजत घातलेले तांदूळ मी आपले बोट दाखवले त्याप्रमाणे भिजत घालू शकता. तेवढ्याच मापामध्ये हे तांदूळ भिजत घातलेले आपण किमान अर्धा तास तरी तुम्ही ठेवायलाच हवेत. त्यानंतर मी ते भिजत घालल्यानंतर ते मी शिजायला लावलेत. शिजून झाल्यानंतर हे काहीसं असं दिसणार आहे. एका साईडला मी कढई गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये तेलामध्ये मी कांदा फ्राय करते आता मस्तपैकी. हा कांदा आपण नंतर गार्निशिंगसाठी यूज करणार आहोत. त्याला बरिस्ता म्हणतात. तो थोडासा जाळायचा असतो कांदा. त्याने फ्लेवर खूप सुंदर येतो बिर्याणीला आणि डेकोरेशन सुंदर होतं त्याचं. तुम्ही बघू शकता कांदा चांगला फ्राय होत आहे. त्याला थोडंसं आपण हाय फ्लेमवर मस्तपैकी कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. हा कांदा असाच फ्राय करावा लागतो आपल्याला. सतत ढवळावं लागतं ते, नाहीतर खाली लागणार, तो चिटकणार. अशा प्रकारे हा कांदा थोडासा कच्चा म्हणजे अगदी पूर्ण जाळायचा नाही, थोडंसं कमी झाल्यानंतरच तो साईडला करायचा. कारण की त्याच्यामध्ये जे तेल असतं ते गरम असतं. मग अगोदरच कांदा आपण साईडला काढला की त्याच्यातल्या तेलामध्ये काढलेल्या कांद्याच्या तेलामध्येच तो कांदा फ्राय होतो आपोआप. आणि त्याच्यानंतर हा कांदा मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईच्या तेलामध्ये मी आता टाकते काजू पण छानपैकी फ्राय करून घेऊयात आपण. आणि काजू फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी बघा दिसत आहेत तुम्ही काजू कसे झालेत एकदम लालसर मस्तपैकी. हे काजू नंतर गार्निशिंगसाठी यूज करायचे आहेत आपल्याला. एकाच कढईमध्ये तेल थोडंसं टाकून आपण बटाटा परत काजू आणि त्याच्यानंतर मी बेदाणे पण टाकते थोडेसे, छान लागतात. तुम्ही बघू शकता आता मी हे काजू पण काढलेले आहेत. काजू साईडला काढल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण आता फ्राय करणार आहोत. याला काय बोलतात माझ्या लक्षात आता, किसमिस का बेदाणे बोलतात लक्षात नाही. ते पण छान फ्राय करून घेऊयात. गरम तेलामध्ये ते असे फुगून निघतील आणि जेव्हा आपण कढईच्या बाहेर काढतो ते पुन्हा ते त्याच्या स्वरूपात येतात. तुम्ही बघू शकता छान फुगलेत असे. याचा अर्थ ते छान त्याच्यामध्ये तेल मुरले, शिजलेत. त्याच दरम्यान लगेच आपण ते काढायचे, नाही तर ते जळून जाणार, त्याचा स्वाद जाणार. कंटिन्यू हलवावं लागतं हे, नाहीतर चिटकण्याची. बघा एका साईडला कांदे, एका साईडला काजू आणि एका साईडला किसमिस काढून घेतलेलं आहे. आता आपण एका साईडला हे जे कांदा, काजू आणि बेदाणे हे काढले, त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण आता टाकणार आहोत तेजपत्ता, लवंग, इलायची, हे सगळे ड्राय मसाले टाकणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार. दालचिनी पण टाकलेली आहे मी. मस्तपैकी कांदा त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण.
कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट यूज करते. कांदा फ्राय होत असतानाच अद्रक लसणाची पेस्ट यूज करायची मित्रांनो. कारण की कांद्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली की त्याला स्वाद छान येतो. त्याच्यानंतर आपण आता टोमॅटो टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. टोमॅटो चांगले शिजवून द्यायचे. टोमॅटो अख्खे राहिले तर तो छान दाताखाली येतात आणि चांगले लागत नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी शिजवून द्यायचं तर टोमॅटोला आपण. थोडा वेळ घेणार टोमॅटो शिजवताना. थोडं फ्लेम जरा तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर मी याच ठिकाणी ह्या सगळ्या पावडर टाकणार आहेत आता. हळद, लाल तिखट, घाटी मसाला, गरम मसाला, जिरा मसाला आणि धने मसाला. हे सगळे मसाले मी त्याच्यात मिक्स केलेत कढईमध्ये. ते सगळे मसाले मी एकत्र टाकलेत एकाच वेळेस, एक एक चमचा. त्याच्यानंतर हा गोल्डीचा मसाला मी यूज करून पाहिला आहे, बिर्याणी आणि पुलाव मसाला. खरं तर कधी कधी हा फक्त बिर्याणीचा मसाला यूज करतात, पण मी घरगुती मसाले देखील टाकते जेणेकरून स्वाद येईल. आणि ही बिर्याणी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण खातो तेलामध्ये फ्राय करून, तेव्हा मग तव्यावर खूपच सुंदर लागते. एका साईडला मी दही आणि फ्राय अनियन घेतलेलं आहे, ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ते आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत. एक गृहिणी बघा काहीच सोडत नाही. तुम्हाला दाखवते थोडंसं दही लागलेलं ते, परत मिक्सरचं भांडं आणि टोप मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. हे सगळं मी ह्याच्यात टाकणार आहे आता. पाहिलं, सगळं व्यवस्थित तेल सुटेसपर्यंत छान मॅरिनेट करून घेतलेलं ते होतं. पाणी ते पण टाकले आता ह्याच्यामध्ये. मस्तपैकी छान हलवून घ्यावं सगळं एकत्र. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी अगदी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे, कारण की मसाला जळू नये म्हणून. पण ह्या मोमेंटला तुम्ही छान मसाला शिजून द्यावा, कारण की आपण ह्याच्यामध्ये कोणतंच सुकं खोबरं, ओलं खोबरं असे मसाले यूज करत नाही बिर्याणीला. त्याच्यामध्ये थोडंसं मसाला फ्राय होत आहे चांगला. हे बघितलं, तेल सुटेसपर्यंत मसाला फ्राय करायचा. एका साईडला तेल सुटतं. पहिलं मी तुम्हाला सांगितलं, मी थोडंसंच पाणी टाकलं आहे सॉरी, कारण की मग मसाला कच्चा राहता नाही येतो, कच्चा स्वाद येतो. त्याचबरोबर मॅरिनेशन केलेलं चिकन मी आता त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि ते पण छान ढवळून घेणार आहे. एका साईडला मस्त तरी आलेली आहे कढईमध्ये, तेलाची तरी आलेली मसाल्याला. हे मॅरिनेशन करून ठेवलेले चिकन अगदी पटकन शिजतं. अर्धा ते पाऊण तासात तुमचं चिकन बिर्याणी होऊ शकते तुमची. यावेळेस माझ्याकडे बटाटा नव्हता अवेलेबल, नाही तर मी बटाटा देखील टाकते मस्त फ्राय करून. बटाट्याने पण जर तिखट झाली असेल बिर्याणी तर ती थोडीशी बटाटा शोषून घेतो आणि थोडीशी लाईट होते. एका साईडला मी हे सगळं मॅनेज करून ठेवलं होतं. राईस जसा शिजला तसा तो मी बाहेर काढून एका भांड्यात थंड व्हायला ठेवला, जेणेकरून तो एकमेकांना चिटकू नये. तो थोडा तसा काढून ठेवायचा, तो पूर्ण ड्राय होऊन द्यायचा राईस.
त्या टोपातच ठेवला तर अजून तो शिजणार आणि अजून त्याचे तुकडे पडणार. त्याच्यापेक्षा आपण एका साईडला असं काढून घ्यायचा आणि मस्तपैकी थंड करून त्याला मग नंतर त्याचं लेअर आपण बनवूयात. इथे बघितलं तुम्ही, मी चिकन शिजलं की नाही चेक केलं. अगदी चिकन 90% शिजलेलं आहे, 10% नाही. हे चेक करायचं तुम्ही. पूर्ण शिजवायचं नाही चिकन, जर तुम्हाला थर लावायचं असेल तर. मग त्या चिकनमध्ये बिर्याणी आणि चिकन सगळे तुकडे राहतात. आता ह्या मोमेंटला मी थंड झालेला राईस आपण टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आज राईस बघू शकता त्याच्या कशा वाफा निघत होत्या. तुम्ही आता थंड केलं आहे आणि तो मस्तपैकी ह्याच्यावर लेअर टाकलेली आहे. 90% शिजलेल्या चिकनमध्ये वरतून थंड राईस टाकून त्याच्यानंतर त्याच्यावरती मस्त गार्निशिंगसाठी फ्राईड अनियन टाकलेलं आहे आपण. मला बरिस्ता म्हणतात. या बरिस्ताने एक वेगळी चव येते बिर्याणीला. विदाऊट बरिस्ता तुम्ही चिकन बिर्याणी बनवू शकत नाही. ॲक्च्युली कोणतीच बिर्याणी विदाऊट बरिस्ता चांगली लागत नाही. काजूचे आपण फ्राय केलेले पीस आहे ते. हे पाहिलं, किसमिस मी पण फ्राय करून ठेवलेली, ती पण टाकली ह्याच्यात. जेव्हा आपल्याला बिर्याणी तिखट लागते तेव्हा थोडंसं गोडसर असले की टेस्ट छान येते. त्याच्यानंतर आता कोथिंबीर त्याच्यावरती मी पेरणार आहे. तुम्ही बघू शकता, फक्त ह्या 2-3 गोष्टींमुळे कसं छान असं दिसते कढई आपली. बिर्याणीला आता थोड्या वेळाने छान सुगंध सुटणार आहे. त्याच्यात आता मी शाही बिर्याणीचं हे टाकते. अगदी 1 किंवा 2 ड्रॉप टाकायचे. ह्याने बिर्याणी कडू पण होते जर तुम्ही जास्त ओतलं तर. त्याच्यानंतर आता त्याला मी ठेवलं आहे आता मस्तपैकी झाकून. त्याच्यावर असं काहीतरी जड ठेवलं तर दम छान लागतो बिर्याणीला. आता बघू शकता बिर्याणी किती मस्त झालेली आहे. बाय बाय. तुम्ही बघू शकता हे फायनल लुक आहे बिर्याणीचं. खूपच सुंदर अशी. अशा छान छान व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.